नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आपले संविधान ह्या व्याख्यानमालेत आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। ह्या व्याख्यानमालेच्या पहिल्या भागात आपण संविधान म्हणजे नक्की काय हे जाणून घेतल्यानंतर आजच्या भागात आपण आपल्या देशाचे संविधान कधी आणि कसे निर्माण झाले हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। संविधान हे कोणत्याही स्वतंत्र आणि सार्वभौम देशाचे महत्त्वपूर्ण असे कायदेशीर दस्तऐवज असते आणि असे महत्त्वपूर्ण कायदेशीर दस्तऐवज हे काही एकाएकी किंवा सहजतेने निर्माण होत नाही। यासाठी प्रत्येक देशाला मोठा संघर्ष करावा लागतो, कारण प्रत्येक देशामध्ये असा कुठला ना कुठला वर्ग असतो, असा कुठला ना कुठला गट असतो की त्याला त्या देशातील सर्व सत्ता केंद्रे आपल्या ताब्यात हवी असतात। त्यातल्या त्यात आपल्या देशाच्या संविधान निर्मितीचा जो मार्ग आहे तो तर मात्र अतिशय खडतर आणि संघर्षमय स्वरूपातला आहे, कारण आपण एक नव्हे तर तब्बल दोन स्वातंत्र्य संग्रामाचा सामना केलेला आहे। पहिला स्वातंत्र्य लढा हा आपला राजकीय स्वरूपाचा होता, जो आपण इंग्रजांविरुद्ध लढत होतो। ह्या स्वातंत्र्य संग्रामाचा अंत हा 1947ला झाला, परंतु दुसऱ्या स्वरूपाचा जो स्वातंत्र्याचा लढा होता तो होता सामाजिक स्वातंत्र्याचा लढा, जो आपले महापुरुष आणि भारतीय पिढ्यानपिढ्या लढत आलेले आहेत, तेही कोणा परक्यांच्या विरोधात नाही तर आपल्या इथेच असलेल्या प्रस्थापितांच्या विरोधात। ह्या दोन्ही स्वातंत्र्य लढ्यातील आदर्शांचा मूल्यांचा परिपाक म्हणजे आपले भारतीय संविधान होय। आणि म्हणूनच बंधू आणि भगिनींनो, आपलं भारतीय संविधान हे प्रत्येकाच्या घरात, मनात, डोक्यात जाणं खूप गरजेचं आहे, कारण जर आपल्याला ह्या दोन्ही प्रकारच्या स्वातंत्र्याचा जर उपभोग घ्यायचा असेल तर आपल्या भारतीय संविधानाला केवळ वाचूनच नव्हे तर जाणून घेणे देखील अत्यंत गरजेचे आहे। बंधू आणि भगिनींनो, आपल्याला माहीतच आहे की इंग्रज भारतात येण्या अगोदर आपल्या देशात काही लोकशाही नव्हती। त्यावेळी आपल्या देशामध्ये अनेक राजे, महाराजे, संस्थानिक यांचे राज्य होते आणि हे आपापल्या पुरोहितांच्या मार्गदर्शनानुसार आपला राज्यकारभार करत होते। केवळ राज्यपद्धतीवरच नव्हे तर आपल्या समाजातील विविध घटकांमध्ये सुद्धा ह्या पुरोहितशाहीतून आलेल्या धर्मसंकल्पनांचा आणि परंपरांचा प्रचंड पगडा होता। अशावेळी लोकशाहीची मूल्य राज्यव्यवस्थेतच नव्हे तर समाज जीवनात सुद्धा रुजवणं अत्यंत कठीण होतं। हे काम एकाएकी घडलेलं नाही आहे, याचा खूप मोठा टप्पा आहे। टप्प्याटप्प्याने ही मूल्ये आपल्या इथे रुजत आलेली आहेत। या सर्व बाबींचा जर आपण अभ्यास केला तरच आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्या संविधानाचं महत्त्व समजणार आहे। यासाठी आपण हा पूर्ण जो प्रवास आहे तो थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। हा संविधान निर्मितीचा जो प्रवास आहे तो मुख्यतः दोन भागांमध्ये अभ्यासला जातो। पहिला भाग म्हणजे 1858च्या अगोदरचा संविधान निर्मितीचा पाया असणारा भाग आणि दुसरा भाग हा 1858 नंतर संविधान निर्मितीचा भाग होय। यापैकी आपण सर्वप्रथम 1858च्या अगोदर संविधानाचा पाया निर्माण करणाऱ्या भागाविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। व्यापारी म्हणून आलेले इंग्रज कालांतराने आपल्या देशाचे सत्ताधीश बनले। आता इंग्लंडमध्ये जरी राजेशाही असली तरी ती नावापुरती होती, तिथे मात्र खऱ्या अर्थाने लोकशाही होती आणि त्यांनी भारतात सुद्धा राज्यकारभार करताना आपल्या पार्लिमेंटमध्ये विविध कायदे पास केले आणि आपल्या अधिकाऱ्यांच्या मार्फत ते भारतामध्ये लागू केले। आपल्या देशात राज्यकारभार करण्यासाठी इंग्रजांनी आपल्या पार्लिमेंटमध्ये सर्वात अगोदर रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 हा कायदा पास केला। हा कायदा एक प्रकारे आपल्या भारतीय संविधान निर्मिती प्रक्रियेतील पहिली पायरी होती। या कायद्यातील तरतुदीनुसार बंगालचा गव्हर्नर जनरल अस्तित्वात आला, शिवाय त्याच्या मदतीसाठी 4 सदस्यीय कार्यकारी मंडळाची स्थापना करण्यात आली। शिवाय 1774 मध्ये सुप्रीम कोर्ट ऑफ कलकत्ता नावाचे न्यायालय देखील स्थापन करण्यात आले। त्यानंतर भारताच्या राज्यकारभाराला संघटित रूप देण्यासाठी इंग्रजांनी पिट्स इंडिया ॲक्ट 1784 हा कायदा अस्तित्वात आणला। या कायद्यात असलेल्या तरतुदींनुसार बोर्ड ऑफ कंट्रोल ही संकल्पना पहिल्यांदाच भारतामध्ये अस्तित्वात आली। यात पहिल्यांदाच ब्रिटिश पार्लिमेंटचे खासदार आणि ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी या दोघांची संयुक्त अशी 24 सदस्यीय बोर्ड ऑफ कंट्रोल स्थापन करण्यात आला आणि यांच्या माध्यमातून आपल्या देशाचा राज्यकारभार बघण्यात येऊ लागला। पुढे इंग्रजांनी आपला अतिशय कर्तबगार अधिकारी असलेला लॉर्ड कॉर्नवॉलिस याला भारतामध्ये बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून पाठवले। आता याला अधिकचे कार्यकारी अधिकार देण्यासाठी ब्रिटिश पार्लिमेंटमध्ये 1786 मध्ये डिक्लेरेशन ॲक्ट पास करण्यात आला। या कायद्यातील तरतुदीनुसार ह्या गव्हर्नर जनरलला अधिकचे अधिकार देण्यात आले, ज्यात सैनिकी शक्तींचा देखील समावेश होता। या पोलीस यंत्रणेमध्ये ह्या लॉर्ड कॉर्नवॉलिसने कितीतरी सुधारणा केल्या आणि म्हणूनच त्याला आधुनिक पोलीस प्रणालीचा जनक देखील म्हटलं जातं।
पुढे हळूहळू इंग्रजांनी भारताचा बहुतांश भाग आपल्या नियंत्रणाखाली आणला होता. आता एवढ्या मोठ्या भूभागावरती राज्यकारभार करण्यासाठी ब्रिटनमधून कर्मचारी वर्ग आणणं हा ब्रिटिशांना न परवडणारा भाग होता आणि त्यामुळेच त्यांनी 1813मध्ये एक चार्टर ॲक्ट, ज्याला आपण संधी कायदा 1813 म्हणतो, असा कायदा पास करण्यात आला. आता यात विविध अशा व्यापारी संदर्भातल्या तरतुदी होत्या, पण त्यात एक तरतूद भारतीयांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची होती आणि ती तरतूद अशी होती की या कायद्यानुसार ब्रिटिश सरकार भारतीयांच्या शिक्षणासाठी दरवर्षी 1,00,000 रुपयापर्यंत खर्च करणार होतं. आता या तरतुदीमुळे पहिल्यांदा भारतीयांना आधुनिक इंग्रजी शिक्षणाची द्वारे उघडण्यात आली. अर्थातच ब्रिटिशांना त्यांच्या राज्यकारभार चालवण्यासाठी क्लर्क हवे होते, कारण काही असू दे, म्हणजे ते काय भारतीयांच्या उद्धारासाठी त्यांनी तो निर्णय घेतलेला नव्हता, परंतु त्या निर्णयामुळे भारतीयांना मात्र आधुनिक इंग्रजी शिक्षणाची दारे उघडण्यात आली. त्यामुळे आधुनिक इंग्रजी शिक्षणाच्या माध्यमातून आधुनिक जगाची ओळख आपल्या भारतीयांना होऊ लागली. त्यानंतर 20 वर्षांनी म्हणजे 1833मध्ये दुसरा सनदी कायदा पास करण्यात आला. आता तोपर्यंत बहुतांश भारतावरती इंग्रजांचं साम्राज्य पसरलेलं होतं आणि म्हणूनच या कायद्यातील तरतुदीनुसार जो बंगालचा गव्हर्नर जनरल होता त्याला आता संपूर्ण भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून घोषित करण्यात आलं. आता अशा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होण्याचा मान हा लॉर्ड विल्यम बॅटिंग यांना मिळाला. त्यांच्यासोबतच लॉर्ड मेकाले यांना कार्यकारी मंडळाचा कायदेशीर सल्लागार म्हणून नेमण्यात आलं. या लॉर्ड मेकॉले यांच्या अध्यक्षतेखाली एका लॉ कमिशनची स्थापना करण्यात आली. अर्थातच हे जे कमिशन होतं ते अस्थायी स्वरूपाचं होतं, म्हणजे परमनंट नव्हतं, परंतु भारतात राज्यकारभार करताना असलेल्या विविध कायद्यांचे एकत्रीकरण करण्याचं काम या कमिशनचं होतं. या लॉ कमिशनच्या माध्यमातून देशाचे केंद्रीकरण करण्यास पहिल्यांदा सुरुवात झाली. त्यानंतर 20 वर्षांनी पुन्हा म्हणजे 1853मध्ये आणखी एक संधी कायदा पास करण्यात आला. या कायद्यातील तरतुदीनुसार लॉर्ड मेकॉले यांच्या अध्यक्षतेखाली जे कार्यकारी मंडळ बनवण्यात आलं होतं त्याला स्थायी स्वरूप देण्यात आलं, म्हणजे त्याला परमनंट करण्यात आलं. आता पुढे काय झालं तर भारतात मोठ्या प्रमाणावर साम्राज्य विस्तार झाल्याने प्रशासकीय सेवेत देखील आता इंग्रजांना भारतीयांची गरज वाटू लागली. आता इंग्लंडमधून आणलेले जे संधी अधिकारी होते ते ब्रिटिशांना परवडत नव्हते आणि त्यामुळे त्यांनी काय केलं की ह्या कायद्यामध्ये एक अशी तरतूद केली ज्या तरतुदीमुळे आपल्या भारतीयांना देखील संधी अधिकारी बनण्यासाठी ज्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जात होत्या, म्हणजे ज्याला आता आपण MPSC UPSCच्या नावाने ओळखल्या जातो, अशा स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली. या कायद्यानुसार मिळालेल्या परवानगीचा फायदा अनेक भारतीयांना होऊ लागला. या सिव्हिल सेवेमध्ये सर्वप्रथम भरती होण्याचा मान हा रवींद्रनाथ टागोर यांचे ज्येष्ठ बंधू सत्येंद्रनाथ टागोर यांना 1864मध्ये मिळाला. त्यांची नियुक्ती मुंबई प्रांतात करण्यात आलेली होती. आता हा शेवटचा चार्टर्ड ॲक्ट होता. एक लक्षात घ्या की 3 चार्टर्ड ॲक्ट आलेले आहेत. एक 1813मध्ये पहिला, त्यानंतर 20 वर्षाच्या टप्प्याने 1833मध्ये दुसरा आणि आणखीन 20 वर्षानंतर 1853मध्ये तिसरा, असे 3 प्रकारचे चार्टर्ड ॲक्ट इंग्रजांनी भारतात राज्यकारभार करण्याच्या दृष्टिकोनातून पास केलेले होते. 1857चा उठाव झाला. कसा बसा तो इंग्रजांनी दाबला, परंतु ह्या उठावाचं प्रमुख कारण असलेला साम्राज्य विस्तार आता यापुढे करायचं नाही असा कायदाच इंग्रजांनी आपल्या पार्लिमेंटमध्ये पास करून घेतला. यातच प्रसिद्ध असा राणीचा जाहीरनामा देखील होता. परंतु या कायद्यामुळे भारताचं विभाजन 2 गटांमध्ये झालं. पहिला गट होता म्हणजे पहिला विभाग होता हा ब्रिटिश इंडिया, ज्याच्यामध्ये ब्रिटिशांचं प्रत्यक्ष असं आपल्या देशावरती नियंत्रण होतं, आणि दुसरा होता संस्थानिक भारत, म्हणजे येथे राजे महाराजे नवाबांचं प्रत्यक्ष राज्य होतं. परंतु यातही गोम अशी होती की यांना सल्ला देऊन नियंत्रणात ठेवणारे देखील इंग्रजच होते. आता ही जी ब्रिटिश भारत आणि संस्थानिक भारत ही जी व्यवस्था निर्माण झालेली होती ही जवळपास आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत तशीच राहिली. या कायद्यातून आणखीन एक तरतूद काय करण्यात आली होती की आपल्या भारताचा राज्यकारभार जो ब्रिटिश इंडिया कंपनीच्या नियंत्रणाखाली होता तो ब्रिटिश पार्लमेंटने आपल्या ताब्यात घेतला आणि तो राज्यकारभार बघण्यासाठी एक भारत सचिव, ज्याला भारत मंत्री देखील म्हटलं गेलं, या नावाचं एक कॅबिनेट दर्जाचं पद देखील निर्माण केलं. लॉर्ड स्टॅनले यांची नियुक्ती आपलं पहिलं भारत मंत्री म्हणून करण्यात आली. त्यांच्या मदतीसाठी जवळपास 15 सदस्यीय एक भारत परिषद देखील निर्माण करण्यात आली. आता ब्रिटनमध्ये बसून ही सदस्य कमिटी जी होती ती भारताचा राज्यकारभार बघत होती. त्यासाठी इंग्लंडमध्येच इंडिया ऑफिस नावाचं एक ऑफिस देखील कार्यालय देखील थाटण्यात आलं आणि त्या कार्यालयाचा जो खर्च होता तो होम चार्जेसच्या नावाखाली भारतामधूनच वसूल करण्यात येऊ लागला.
ब्रिटिश भारतावर नियंत्रण ठेवण्यासाठी गव्हर्नर जनरल हे होतेच, परंतु आता नव्याने जो संस्थानिक भारत निर्माण झालेला आहे त्यावर लक्ष ठेवण्यासाठी व्हाईसरॉय नावाची ब्रिटिशांनी एक नवीन पद निर्माण केलं. या व्हाईसरॉय पदावरती लॉर्ड कॅनिंग यांची नियुक्ती करण्यात आली. सोबतच भारताचा पहिला अर्थमंत्री म्हणून जेम्स विल्सन्स यांची नियुक्ती करण्यात आली. याच जेम्स विल्सन्स यांनी आपल्या भारताचा आधुनिक प्रणालीचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. शिवाय आपल्या भारतामध्ये कर प्रणालीची देखील सुरुवात यांनी केली. 1858च्या अगोदरचा भारताचं संविधान निर्मितीचा पाया बनवणारा इतिहास बघितल्यानंतर आता आपण 1858 नंतरचा भारतीय संविधान निर्मितीचा प्रवास थोडक्यात बघून घेऊया. बघा, 1857चा उठाव दाबल्यानंतर घाईघाईतच ब्रिटिशांनी 1858चा कायदा आणला आणि साम्राज्य विस्तार थांबवला. परंतु लगेचच 1861 मध्ये ब्रिटिशांनी एक नवीन कायदा अस्तित्वात आणला, भारत परिषद कायदा नावाचा. या कायद्यामध्ये सर्वसाधारणपणे 1857च्या उठावानंतर जो निर्माण झालेला असंतोष आहे तो दाबून सर्वसाधारणपणे आपण ज्या उद्देशाने भारतात आलेलो आहोत त्या उद्दिष्टांची पूर्ती करण्यासाठी नेमकी काय चौकट आखण्यात यावी या चौकटीचा विचार या भारत परिषद कायद्यामध्ये करण्यात आला. लोकांना असं वाटायला हवं की आम्ही त्यांच्या कल्याणाची कामं करत आहोत. त्यासाठी ब्रिटिशांनी गव्हर्नर जनरलच्या कार्यकारिणी परिषदेमध्ये लोकनिर्माणासाठी एक 6वा सदस्य देखील जोडला. सोबतच काही अतिरिक्त सदस्य देखील या कार्यकारिणी मंडळामध्ये जोडले आणि कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांचं अलगीकरण करण्याचा एक प्रकारे प्रयत्न सुरू केला. शिवाय भारतात पहिल्यांदाच कार्यकारी मंडळामध्ये खातं वाटप करण्याची पद्धत देखील सुरू करण्यात आली. सोबतच भारतातील काही प्रांतांना काही कार्यकारी अधिकार देखील देण्यात आले. यातून भारतातील प्रांतांना कार्यकारी अधिकाराचे विकेंद्रीकरण करण्याला सुद्धा या कायद्यानुसार सुरुवात झाली. यानंतर तब्बल 30 वर्षानंतर 1892 मध्ये दुसरा भारत परिषद कायदा अस्तित्वात आला. हा भारत परिषद कायदा भारतीयांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा याच्यासाठी ठरला कारण त्यांनी कार्यकारिणी परिषदेमध्ये जे अतिरिक्त सदस्य जोडले होते त्यामध्ये भारतीयांचा देखील समावेश करण्याची तरतूद या कायद्यात करण्यात आली. या तरतुदीनुसार भारतातील 5 सदस्य या कार्यकारिणीत जोडण्यात आले. अर्थातच या 5ही भारतीयांना गव्हर्नर जनरलच्या कामकाजादरम्यान पुरवणी प्रश्न विचारण्याचा अधिकार नव्हता. शिवाय बजेटच्या बाबतीतही यांना कुठलेच अधिकार नव्हते. एक प्रकारे हे 5ही सदस्य अर्थहीन होते, शक्तिहीन होते. या दरम्यान आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून स्वदेशी चळवळी देखील चालू होत्या. या स्वदेशी चळवळी चिरडून टाकण्यासाठी इंग्रजांनी आता धर्माचा कार्ड खेळायला सुरुवात केली. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी धर्माच्या आधारावर 1905 मध्ये बंगालची फाळणी केली. या दरम्यान 1885 मध्ये राष्ट्रीय सभेची तर 1906 मध्ये मुस्लिम लीगची स्थापना झालेली होती. आता भारतीयांच्या राष्ट्रवादाला तोडण्यासाठी देशातील धर्माधर्मांमध्ये फूट पाडण्यासाठी ब्रिटिशांनी धर्माचं कार्ड खेळायला सुरुवात केलेली होती. याचाच पुढचा टप्पा म्हणजे त्यांनी आणलेला 1909 मधील भारत परिषद कायदा, यालाच मार्ले मिंटो सुधारणा कायदा देखील म्हटला जातो. या कायद्यात केलेल्या तरतुदीनुसार प्रांतीय निवडणुकांमध्ये मुस्लिमांना राखीव मतदारसंघ देण्यात आले. खऱ्या अर्थाने हाच कायदा भारताच्या फाळणीची विषारी बीजे पेरणारा ठरला. यानंतर 10 वर्षांनी 1919 मध्ये तिसरा भारत परिषद कायदा अस्तित्वात आला, ज्याला मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायदा असे देखील म्हटलं जातं. परंतु या 10 वर्षाच्या दरम्यान मात्र राजकीय परिस्थितीमध्ये बराचसा बदल झालेला होता. 1914 ते 18च्या दरम्यान पहिलं महायुद्ध झालेलं होतं. या पहिल्या महायुद्धामध्ये भारतीयांनी ब्रिटिशांना सर्वतोपरीने मदत केलेली होती. अशावेळी या कायद्याकडून भारतीयांच्या खूप मोठ्या अपेक्षा होत्या, परंतु या कायद्याने त्या सगळ्या अपेक्षांवर पाणी फिरवलं. या कायद्यात देखील भारतीय राष्ट्रवादाला घातक ठरणारे विष पेरण्यात आले. यात आता केवळ मुस्लिमांनाच नव्हे तर शीख, ख्रिश्चन, पारसी आणि अँग्लो इंडियन समाजाला देखील राखीव मतदारसंघ देण्यात आले. शिवाय काही अटींवरती मतदानाचा अधिकार देखील देण्यात आला. परंतु एक सकारात्मक बाब अशी झाली की या कायद्यानुसार ब्रिटिशांनी भारतात देखील त्यांच्या इथे असलेल्या राजकीय व्यवस्थेप्रमाणे द्विसभागृहाची व्यवस्था अस्तित्वात आणली. यातील जे कनिष्ठ सभागृह होतं, ज्याला आपण आज लोकसभा म्हणतो, त्याला त्यावेळेला सेंट्रल इम्पिरियल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली असं म्हटलं गेलं. तर वरिष्ठ सभागृहाला इम्पेरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल म्हटलं गेलं. यात 60 सदस्य होते. या सभागृहाला आता आपण राज्यसभा म्हणतो. यासोबतच प्रांतांमध्ये देखील प्रांतीय विधानसभेची तरतूद या कायद्यानुसार करण्यात आली.
यानंतर आपल्या भारतीय संविधानाकडे जाणारा सर्वात महत्त्वाचा कायदा पास करण्यात आला, तो म्हणजे भारत सरकार कायदा 1935 होय. या कायद्यानुसार भारतातील जी काही प्रांत होती त्या सर्व प्रांतांना एक प्रकारची स्वायत्ता देण्यात आली. त्यांच्या सर्व खात्यांचा कारभार आपल्या भारतीय प्रतिनिधींकडे सोपवण्यात आला. या कायद्यामुळे भारतात अंतर्गत स्वशासनाचा पाया देखील रचला गेला. या कायद्यात जवळपास 321 कलम आणि 10 परिशिष्ट होती. आपल्या संविधानात या कायद्याचा बराचसा भाग घेण्यात आलेला आहे. जवळपास 250 तरतुदी आपण या कायद्यातून घेतलेल्या आहेत. आपल्या भारतीय राज्यकारभारात तसेच जनमानसामध्ये लोकशाहीची मूल्ये रुजवणारा आणि भारतीय संविधानाकडे घेऊन जाणारा प्रवास बघितल्यानंतर आता अंतिम स्वरूप देणाऱ्या संविधान सभेविषयी आपण पुढील भागात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.